नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आजचा नमस्कार असा आहे, एकदम सुकल्यासारखा नमस्कार आहे. कारण की विषयच असा आहे की आज नक्की नेमकं काय सांगायचं आणि काय नाही. खूप म्हणजे स्ट्रेस असा आहे लाईफमध्ये. कधी अशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतात. आणि काय तुम्ही विचार करू शकता, हा वेदर पण बघा खूप असा सुकल्यासारखा झालेला आहे. आणि पाऊस हा इथूनसुद्धा आज आहे, पावसाचंही वातावरण आहे. आणि स्ट्रेस असा आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की वैशालीला चालू आहे 5वा महिना आणि डॉक्टरांनी बोलवलं आहे आणि त्यांनी न जेवता सांगितलं आहे तिला घेऊन या. काही खायला नाही सांगितलं, काही प्यायला नाही सांगितलं. आज आम्ही सकाळी उठलो 5 वाजता आणि आता वाजले आहेत 8:15. 8:15पर्यंत आमचं सगळं फ्रेश झालो आहे. पूर्णपणे माझी देवाची पूजा झाली आहे. आणि जर बघितलं तर आता वैशालीसुद्धा करत आहे स्वयंपाक. पूर्णपणे माझी देवाची पूजाही झालेली आहे. आणि आता बघा वैशाली करते काय, पण स्वयंपाक. पण हा स्वयंपाक करत आहे, पण हा स्वयंपाक तिच्यासाठी नाही, तर ती फक्त माझ्यासाठी करते. काय वैशू, बरोबर ना? आणि झाली आहे वैशालीला सर्दी. म्हणजे इतकं डोकं हँग झालं आहे तिचं की ती सर्दीमुळे काहीच करू शकत नाही आहे. आणि आजचं वातावरण पण असं आहे की खूपच असं वेगळं वाटतं आहे, नर्वस वाटतं आहे. काय करायचं नक्की नेमकं हे सुचतच नाही आहे. आणि अशी गोष्ट आहे, कधी असा आपल्या 5व्या महिन्यातच डॉक्टर आपल्याला बोलवतात आणि अशी गोष्ट होते आपल्यासोबत की काय, आता विषय बघा की जस्ट जेव्हा पण प्रेग्नेन्सी राहते लेडीजला, तेव्हा सातत्यानं चेकअप घेणं महत्त्वाचं असतं. आणि कधी आपल्याला छोटीशी चूकसुद्धा ही किती महागात पडू शकते, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा, याच्यामधून सगळ्या गोष्टी तुम्हालासुद्धा लक्षात येतील. आणि हे अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा तुम्हाला कामाला येतील. म्हणजे काय, जेव्हा पण आपली मिसेस कोणी प्रेग्नेंट असेल तर सातत्यानं चेकअप तर आम्हीही करत होतो, हां. पण ज्यांच्याकडे चेकअप करत होतो त्यांच्याकडून आम्हाला काही गोष्टी कळाल्या नाही. जेव्हा आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो, तिथं तिचं PV एक्झामिनेशन्स केलं. आता ह्या गोष्टी थोडंसं क्लिअरली बोलणं मला काही योग्य वाटत नाही. मग तिथं त्यांनी PV एक्झामिनेशन्स केलं. त्याच्यामध्ये त्यांना कळालं की बाळाचं जे काही गर्भपिशवी आहे ही थोडीशी ओपन आहे. मग ही जर ओपन राहिली तर प्रेग्नेन्सी ही जी काही डिलिव्हरी आहे ती 7व्या महिन्यातसुद्धा प्रीमॅच्युअर्स होऊ शकते. मग हे सगळं इतकं ऐकून थक्क झालो. विषय म्हणजे काय की काय करायचं नक्की नेमकं. मग त्यांनी नंतर सुचवलं आम्हाला की असं आहे, तर तुम्हाला हे पिशवीला जी काही आहे ते स्टिचेस करावे लागतील. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून मला एवढं टेन्शन आलं की यार, एवढं सगळ्या व्यवस्थित गोष्टी चालू होत्या. आणि त्याच्या आधी आम्ही सोनोग्राफी पण केली होती. सोनोग्राफीमध्ये 10 दिवस आधीच झालेली. मग तेव्हा तर काही क्लिअर नाही दिसलेलं. त्याच्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर दिसल्या. आणि माझी बायको सुकली आहे बिचारी. तिला सकाळपासून 5-5:30 वाजताच तिनं चहा आणि बिस्किट पाणी तेव्हापासूनच घेतलेलं आहे. आणि मी सुद्धा आज नाही खाणार आहे काय, तिच्यासोबतच राहणार आहे. मी हॉस्पिटलला आम्हाला बोलवलं आहे 9:30 वाजता. जर इन केस त्यांनी जर चेक करून जर काही त्यांना आढळलं असं की बाबा हा स्टिचेस करावेच लागतील, मॅन्डेटरीच राहील, तर आम्ही ते 12 वाजता ते करणार आहेत. म्हणजे 5 ते 6 तास. जसं की काही गोष्टी सर्जरीज करण्याच्या आधी ते सांगतात की आपल्याला उपाशी राहणं वगैरे. त्याच्यामुळं तिलासुद्धा सांगितलं आहे. आणि हे बघा, वैशालीनं तिची बॅग पण तयार करून घेतली आहे. मला इतकं वाईट वाटतं आहे ना, किती जरी असेल तरी यार बायको आहे. आणि तिला एवढे कष्ट आपल्या बाळासाठी घ्यावे लागतात. आणि ह्या गोष्टी जरुरी आहेत. जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं हे म्हणून आपण पुढं घेणं. आणि त्या दिवशी आमचा काही प्लॅन नव्हता. जस्ट डिलिव्हरीसाठी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो होतो. जसं की पुण्यामध्ये DY पाटीलला आम्ही विचारायला गेलो होतो की डिलिव्हरीसाठी काय प्रोसेस वगैरे सगळ्या गोष्टी. पण तिथं गेल्यावर त्यांनी चेक जेव्हा केलं तेव्हा लक्षात आलं. म्हणून जे काही गोष्टी होतात ना ते चांगल्यासाठी होतात. सातत्यानं चेक करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जरी एका हॉस्पिटलला चेक करत असाल तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटललासुद्धा चेक करा. त्याच्यातून गोष्टी तुम्हाला काही कळतील, क्लिअर होतील. क्लिअर झाल्यानंतर गोष्टी तुम्हाला समजतील कशा असतात. आणि आज तुम्ही बघा, वैशालीचा चेहरा एकदम असा फुल सुकला आहे डायरेक्ट, सांगायचं जर झालं तरी. काय वैशू, काय बनवलं आहेस तू?
आणि कुणासाठी बनवतोस तू? तुमच्यासाठी. आणि तू नाही जेवणार? मग तू नाही जेवणार आहेस, मग तू बनवत तर आहेस सगळं. चालत नाही मला कसं जेवण. भूक तर लागली मला खूप. स्वयंपाक करून करून भूक पण लागली तर. यार तू असा एकदम चेहरा तुझा सुकला आहे यार. काय यार कसं सांगणार, म्हणजे चेहरा एकदम तिचा सुकून गेला. फायनली बघा आमची तयारी झालेली आहे आणि सांगितलं डॉक्टरांनी यायला, तर जावं तयारी, तिथे पहिले चेक करतील, मग काय ते ठरवतील. त्याच्यामुळं आम्ही प्री तयारीनंच जातो आहेत की बाबा इन केस जर असेल तर सगळी तयारी असायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला डबल घरी यायला नको. आणि म्हणजे 4 ते 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. ओके. आणि त्याच्याही नंतर म्हणजे वैशालीचं जर झालं इन केस, जर तसं ते करायचं ठरवलं त्यांनी की स्टिचिंग वगैरे, तर त्याच्यानंतर मग जेवायचं वगैरे डब्बा ह्या गोष्टी, तिचं जे काही लागतं ते तिनं आता स्वतः नर्स आहे त्याच्यामुळे तिला ह्या गोष्टी माहिती आहे, त्याच्यामुळे तिनं पूर्ण बॅग वगैरे पॅक करून घेतलीच आहे. माझे मित्र वगैरे तर आलेले होते, त्याच्यामुळं मी थोडासा नाश्ता केला आहे, पण वैशालीनं मात्र बिलकुल नाश्ता नाही केलेला. मी त्यांच्यासोबत थोडेसे पोहे चहा घेतलेला आहे. वैशाली बघा अजूनही फ्रेश होती आहे. काय वैशू? ओके ओके जाऊ वैशू. खूप सुकलाय चेहरा वैशालीचा, काय बोलावं काही समजत नाही आहे आणि खूप सॅड वाटतं यार. काय म्हणजे जे आहे ते आहे, देवाच्या कृपेनं सगळं चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच प्रे करा, मी तुम्हाला शेअर करेन नक्कीच काय होईल काय नाही सांगेल मी तुम्हाला. चला भेटू. तर बघा फायनली आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि वैशालीचं इथं BP आणि सर्व चेक करत आहेत. ECG वगैरे करून तिला ॲडमिट करून घेतलं आहे आणि सलाईन लावलेलं आहे. आणि आता हे सर्व तिचं OTमध्ये नेऊन तिला पुन्हा घेऊन आलेले आहेत आणि सलाईन चालूच आहे. भूल दिलेली होती म्हणून झोपलेली आहे ती. जर आता बघितला एकंदरीत जर टाईम जर तुम्ही बघताय तर मी तुम्हाला सांगतो की वाजले आहेत ते म्हणजे संध्याकाळचे 5:45. त्याच्यानंतर थोडंसं ती शुद्धीवर आलेली आहे. बोलणार का तू? आणि तरीसुद्धा डोकं जड वगैरे पडलं आहे, अशा गोष्टी ती बोलत होती. खूप म्हणजे हा दिवस आहे की इतका चॅलेंजिंग आहे तिच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आपल्या व्यक्तीला असं बघणं म्हणजे खरंच मला खूप रडू आलं म्हणजे की हिला असं बघितलं बेडवर बसल्यावर, आम्हाला आमच्या बाळासाठी करावं लागलं. सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्या ते पण माझ्यासोबत अपेक्षेने, कारण सकाळपासून तिनं काहीही खाल्लेलं नव्हतं. संध्याकाळी डायरेक्ट 5 वाजता तिला 5:30 वाजता तिला सांगितलं होतं की चहा बिस्किट द्यायला. वाजले आहेत 6:15. बघा अशा गोष्टी. आणि थोडंसं तिनं उठून बसली आहे संध्याकाळचं 7-8 वाजता. असा थोडंसं ती रिकव्हरीमध्ये होती, म्हणजे सगळ्या गोष्टी तिची भूल जी दिली होती थोडंसं बघा आमची व्यवस्थित कमी जाण्यासाठी रेडी आहे. खुर्चीवर बसणं, जेवण, मग संध्याकाळचं तिला 8 वाजता सांगितलं की जेवण वगैरे तिला डाळ खिचडी किंवा भात वरण असंच काहीतरी द्या. ह्या सगळ्या गोष्टी. हा झाला पहिला दिवस. चला वैशाली मॅडम, तुमचा डिस्चार्ज झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही उठू शकता. वैशाली मॅडम चला चल ना वैशू, डिस्चार्ज झालेला आहे. चल मी सांगतो ना, डॉक्टरांची काय गरज आहे. मी सांगतोय ना वैशू, मी सांगतोय. डिस्चार्ज झालेला आहे तुमचा, त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचा, मी सांगतोय. चला नमस्कार, फायनली आम्ही घरी आलो आहोत मित्रांनो. सगळं काही सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि डॉक्टरांनी सगळी काही प्रोसेस करून घेतलेली आहे. 24 तास तिला तरी कमीत कमी
ते स्टिच बाळाच्या गर्भपिशवीला जे काही स्टिच करून झाल्याच्या नंतर 24 तास ऑब्झर्वेशन्समध्ये ठेवतात, काही सलाईन्स देतात भूल उतरेपर्यंत. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप डेंजरस होत्या, खूप जबरदस्त सीन होता. आम्ही आलो आहोत दुपारी आत्ता 1:15 वाजता, आता वाजत आहेत 1:45. तर बघा असं सगळं गोष्ट झाली आहे, 1:45 वाजलेले आहेत. आणि आता बघा वैशाली लगेच कामाला लागली. बघा ही आमची सोय करायची आहे, तिचं पण जेवण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही जाऊन आलो आहेत. खूप 24 तास कसे गेले काही समजलं नाही, पण खूप डेंजरस होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आणि खरं पाहिलं गेलं तर वेळेच्या आधी गोष्टी कळाल्या हे महत्त्वाचं. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं, म्हणून आपण स्वतः जर चांगले असू ना तर आपल्यालासुद्धा आपल्या पण गोष्टी सगळ्यात चांगल्याच होणार. त्याच्यामुळं काळजी करू नका. जेव्हा पण गोष्टी असतील मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या गोष्टी असतील ना प्रेग्नन्सीमध्ये त्या गोष्टी लवकरात लवकर करून चला. आणि एका डॉक्टरला नाही, 2-3 डॉक्टरला, कधी अधूनमधून एका जणाचं ट्रीटमेंट चालू असेल तर नंतर दुसरीकडे दाखवा. ट्रीटमेंट चालू असूनसुद्धा जे पिशवीचं तोंड असतं ते ओपन होतं. म्हणजे बघा 10 दिवस आधी सोनोग्राफी करून तेव्हा काही कळालं नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. 10 दिवसाच्या नंतर गर्भपिशवीचं तोंड ओपन झालं. म्हणजे थोडं जरी ओपन झालं, बाळाचं वजन वाढल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिक 7व्या महिन्यात डिलिव्हरी प्रीमॅच्युअर्स होतात ना. आणि ह्या गोष्टी ट्रीटमेंट चालू असून अशा होतात बाहेर. म्हणून आम्हाला विचार आला होता, जस्ट आम्ही गेलो होतो इन्क्वायरीसाठी डिलिव्हरीच्या DY पाटीलला, तिथं त्यांनी चेक केलं आणि तेव्हा अशा गोष्टी समजल्या. आणि लगेच आम्ही क्विक डिसिजन घेतला, कारण की 22 ते 23 आठवड्याच्या आतच, 23वा आठवडा लागण्याच्या आधीच आपल्याला बाळाच्या गर्भपिशवीचं छेडखानी करता येते. त्याला स्टिच मारणं, बाकीचं सिक्युअर करणं ह्या करता येतात, नंतर नाही करता येत. वेळ हातात होती म्हणून आम्ही ह्या गोष्टी केल्या. सगळा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. खरंच देवाचे आभार आहेत आणि तुम्हा सर्वांचे खूप आशीर्वाद, खूप खूप धन्यवाद. सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, म्हणजे अडचणी येतात, सांगून येत नाहीत. सगळ्या गोष्टीचं मॅनेज करणं, पैसा तर लागतोच. आणि ह्या गोष्टी आल्याच्या नंतर स्वतःला कसं रिप्रेझेंट करणं, स्वतः कसं रिप्रेझेंट राहणं ह्या पण महत्त्वाचं असतात. म्हणून शांत माइंडनं सगळ्या गोष्टी करणं पण महत्त्वाचं आहे. चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.